कोमलला ॲडमिट केलं आहे. डॉक्टर बोलले की आता ॲडमिटच उपाय आहे, कारण नाहीच होत आहे बरं. आताची सगळ्यात मोठी बातमी येत आहे बॉब कोमल या यूट्यूब चॅनलवरून. कोमलची जी परिस्थिती, जी तब्येत आहे ती ढासळलेली आहे आणि त्याच्यामुळे तिला ॲडमिट केलेला आहे. आणि तिचा जो नवरा आहे बॉब, तो व्लॉग काढून सगळ्यांना तिच्या तब्येतीची माहिती देत आहे. कुछ भी हा सुद्धा हात सुजलेला आहे आणि आता हे जे रिपोर्ट्स वगैरे काढलेत आणि त्यासाठी हिला ॲडमिट केलं आहे. अरे बाबा, तिला ॲडमिट केले म्हटल्यानंतर तिची काळजी घे ना. तू काळजी घेण्याच्या ऐवजी व्लॉग का काढत बसलाय? अरे हो, व्लॉग पण काढला पाहिजे, नाहीतर पैसे कसे येणार? नमस्कार मंडळी, जे महाराष्ट्र. आज आपण बोलणार आहोत त्या लोकांबद्दल जे लोक व्लॉगिंगच्या नावाखाली फक्त चिवत्यागिरी करत आहेत. कोमलला केलं ॲडमिट, 6 दिवस झालं, काहीच फरक पडला नाही. फरक कसा पडेल? तुम्ही डॉक्टरांकडे रोग बरा करण्यासाठी नाही तर व्लॉग काढण्यासाठी जात आहे. सर्वजण आलेत बघायला. अरे भाऊ, तुम्ही कोमलला बघायला आलात का हसायला आलात? पुढे पेशंट आहे तुमच्या आणि तुम्ही खुशाल हसताय. छे. खूप सारे प्लॅन्स वगैरे केलेले, आम्ही शॉपिंग वगैरे करायची होती जयंतीची. देन आता 2 दिवसावर जयंती आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, पण कोमलच आजारी आहे. कधी बरी होईल? मला असं वाटतं जयंतीच्या आधी बरी झाली पाहिजे. अरे भाऊ, किती लोकांना तुम्ही चिवत्यात काढणार आहेत, किती याद्यात काढणार आहेत बाबांनो. अरे एकीकडे तुम्हीच म्हणताय की ती 4-5 दिवस नीट होणार नाही, तिचा रोग जरा थोडासा मोठ्या प्रमाणात वाढतोय वगैरे असं काहीतरी म्हणताय, आणि दुसरीकडे म्हणताय की आता जयंती आली जवळ आणि जयंतीच्या आदल्या दिवशीपर्यंत नीट झाली पाहिजे. कशी होईल नीट? नाही, स्क्रिप्ट थोडी चेंज केली तर होऊ शकते नीट. या मी म्हटलं होतं का नाही होईल बरी म्हणून, जयंतीपर्यंत झाली बरी. आणि दुसरी गोष्ट, मी जास्त ब्लॉग वगैरे घेत नाहीये, कारण मी कोमलला जरा जास्त टाइम देतोय, कोमलसोबत आहे. तर या कारणाने मला पूर्णपणे अपडेट देता येत नाही. पण जेवढं मला जमेल, जेवढा मला फ्री टाइम भेटेल तेवढं मी तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवेल की काय चाललंय काय नाही. मी आहे कोमलसोबत, कोमलची काळजी घेतोय. हो भाऊ, तू व्लॉग जास्त काढत नाहीस, तू कोमलला खूप जास्त टाइम देतोय, म्हणजे व्लॉग काढायला तुझ्याकडे जास्त वेळ वगैरे नाही, हे दिसतंय आम्हाला, हे कळतंय आम्हाला, म्हणून तर 15 मिनिटाचा व्हिडिओ काढला असतो. थोडंसं बरं वाटतंय आधीपेक्षा, आणि आम्हाला पण बरं वाटतंय. बरं झालं आपण तुला ॲडमिट केलं. हा ना, बरं झालं ॲडमिट केलं, त्याचसोबत एक व्हिडिओ सुद्धा शूट केला. अरे काय हे काय करतोय तू? अरे तू कोमलशी बोलतोय, कुत्रे. जास्त होत आहे, जास्त होत. मम्मी भरवा ना तिला खिचडी. भरवायला काय झाले काय तिला? हा, ती काय लहान लेकरू आहे का लय सिरियस आहे की तिला हात उचलना झालाय? अरे काय भाऊ, काय तू राव? आता कोमल सोबत पण असं होतंय, पण हे जास्त सिरियस आहे. 2 दिवस झाले आम्ही कंटिन्यू तिला, आम्ही तिला टॅब्लेट्स वगैरे देतोय, त्यानंतर स्टेरॉइडचे टॅब्लेट्स वगैरे पण दिले, पण तिला काही फरक पडलेला नाहीये. तर आज डॉक्टरकडे जावं लागणार आहे. मी तुम्हाला दाखवतो की तिला कसं पित्त आलंय बघा. हो चला बघू. असं पण काय आम्हाला काम धंदा नाही, त्याच्यामुळे बघून घेऊ चला. कानाच्या मागे पण आले. बापरे बापरे, कान तो पूर्ण सुजलाय. ओ शिट. ओ शेट. बापरे. बापरे. ओ शिट मॅन. अरे भाऊ, समजलं आम्हाला, तिच्या सगळ्या अंगावरती झाले ते. तिला का आता सगळं दाखवलं होतं काय? हे बघा मित्रांनो, मी यांचा मजाक करतोय अशातला काही भाग नाही, पण हे लोक यूट्यूबवरती व्लॉगिंगच्या नावाखाली काहीही करायला लागलेले आहेत, त्याच्यामुळे यांच्यावरती बोलणं खरंच गरजेचं आहे. तर बास मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इथे संपवू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत राम राम.